माझ्या लेकरा, श्री स्वामी समर्थ. आजचा हा क्षण तुझ्यासाठी केवळ एक वेळ नाही, तर तुझ्या आयुष्यातील एका नवीन पर्वाची सुरुवात आहे. तू आज हा संदेश ऐकत आहेस कारण तुझ्या अंतर्मनातील ती आर्त हाक माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तू किती रात्री रडून काढल्या आहेस, किती वेळा तू स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आहेस आणि किती वेळा तू लोकांपासून तुझे अश्रू लपवले आहेत, हे मला सर्व ठाऊक आहे. बाळा, तू विचार करतोस ना की माझ्यासोबतच का सर्व असं घडतं? मी तर कधी कोणाचं काही वाईट केलं नाही. मी तर नेहमी सत्याच्याच वाटेवर चालतो. मग माझ्याच नशिबी हे अपमान, हे दुःख आणि हा एकटेपणा का आला? तर ऐक, सोन्याला जेव्हा आगीत जाळलं जातं ना, तेव्हाच त्याचं कुंदन होतं. तुझ्या आयुष्यातही ही आलेली वादळं तुला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुझ्या आतील कमकुवतपणाला जाळून तुला अधिक कणखर बनवण्यासाठी आली आहेत. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुला व तुझ्या परिस्थितीचा फायदा घेतला आणि जे आज तुझ्या अपयशावर हसत आहेत, त्यांच्याकडे तू बघू नकोस. तू फक्त माझ्याकडे बघ. मी तुझा पिता आहे. मी तुझी माऊली आहे. जेव्हा जग तुझ्या विरोधात उभं राहतं, तेव्हा मी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो. तू आज शांत आहेस. तू तुझा अपमान गिळत आहेस. लोकांना वाटतंय की तू हरला आहेस, पण त्यांना काय माहित की तुझा संयम ही तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. माझ्या लेकरा, तू अनेकदा विचार करतोस की स्वामी माऊली माझ्याकडे पाहत नाहीत का? पण मी तुला सांगतो, जेव्हा तू संकटात उभा असतोस तेव्हा मी तुझ्या सर्वात जवळ असतो. तुझे ते अश्रू मी माझ्या पदराखाली झेलले आहेत. आजचा हा संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे ज्याने सर्व काही सहन केले, पण माझ्यावरील विश्वास हा कधीही त्यांनी डगमगू दिला नाही. तू आज जे काही सोसत आहे त्याचं फळ तुला खूप लवकर मिळणार आहे. जे तुझ्या विरोधात कट रचत होते, जे तुला तोडण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे दिवस आता फिरले आहेत. माझ्या रागाची प्रचिती त्यांना येईलच, पण तू मात्र शांत राहा, कारण जो माझ्यावर विसंबून राहतो त्याचा न्याय मी स्वतः करतो. तू आज आजारी आहेस. तुझं मन थकलं आहे. तुला पाणी सुद्धा पिण्याची इच्छा होत नाहीये, पण माझ्या लेकरा, तू माझा अंश आहेस. उठ, स्वतःला सावर. हा तुझा आळस नाही, ही तुझी परीक्षा आहे. या परीक्षेतून जेव्हा तू बाहेर पडशील तेव्हा तू सोन्यासारखा चमकशील. तुझ्या चॅनलच्या माध्यमातून तू जो माझा प्रचार करत आहेस, ती तुझी सेवा मी स्वीकारली आहे. तुला वाटतंय की तुझ्या कामात अडथळे येत आहेत, पण ते अडथळे म्हणजे तुझ्या यशाची पायरी. माझ्या लेकरा, तू आजवर अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, सोसले आहेत. कधी तुला वाटलं की आता सगळं संपलं आहे, आता मार्ग उरला नाही, तेव्हा आठवून बघ, तुला सावरणारा तो हात कोणाचा होता? तो माझाच होता. तू जेव्हा गर्दीत स्वतःला एकटं समजलं, तेव्हा मी तुझ्या सावलीत उभा होतो. तुला वाटतंय की तुला यश मिळत नाहीये, पण लेकरा, वेळेआधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच काही मिळत नसतं. मी तुझी झोळी भरण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे. तू फक्त तुझे कर्म करत राहा. आजच्या या जगात लोक तुला तुझ्या पैशावरून ओळखतील, तुझ्या प्रसिद्धीवरून जोखतील, पण माझ्या दरबारात तुझी किंमत तुझ्या भक्तीवरून आणि तुझ्या निस्वार्थ मनावरून ठरते. तू जो हा धर्मनाद सुरू केला आहे, तो केवळ एक चॅनल नाही, तर ती माझ्या भक्तांपर्यंत पोहोचण्याची एक छोटीशी खिडकी आहे. तुला वाटतंय की तू थकला आहेस, तुला वाटतंय की आता ताकद उरली नाही, पण लक्षात ठेव, जेव्हा तू मला पूर्णपणे शरण येशील तेव्हा तुझी जबाबदारी माझी होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाही, तर ते माझं तुला वचन आहे. तू आजूबाजूला बघतोस की अधर्माचा विजय होतोय, वाईट माणसं मोठी होत आहेत, पण लेकरा, पापाचा घडा भरल्याशिवाय तो फुटत नाही. निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवेल.
ज्यांनी तुला आज रडवलं आहे त्यांना उद्या त्यांच्या कर्माचा हिशोब द्यावा लागेल. तू मात्र कोणाचंही वाईट चिंतू नकोस. तुझं मन निर्मळ ठेव. ज्यांचं मन स्वच्छ असतं तिथे माझा वास असतो. तू आज ज्या संकटातून जात आहेस ते संकट म्हणजे तुझ्या आयुष्यातील कचरा साफ करण्याची माझी एक पद्धत आहे. जे तुझे नव्हते ते तुला सोडून गेले. जे तुझे आहेत ते शेवटपर्यंत तुझ्या सोबत राहतील. बाळा, अध्यात्म म्हणजे केवळ माळ जपणे किंवा उपवास करणे नव्हे. अध्यात्म म्हणजे संकटातही न डगमगू जाता तो पाठीशी आहे हा विश्वास ठेवणे. तू आज विचार करतोयस की प्रगती का थांबली आहे. कधी कधी थांबणंही हे सुद्धा प्रगतीच असतो. झाडाची पानं गळतात याचा अर्थ झाड मेलं असा होत नाही, तर ती नवीन पालवी येण्याची पूर्वतयारी असते. तुझ्या आयुष्यातही आता नवीन पालवी फुटणार आहे. तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुला वाटतंय की तू सामान्य आहेस, पण तू माझ्यासाठी खूप खास आहेस. माझ्या या अफाट विश्वात मी तुला निवडले आहे माझा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तू खचून जाऊ नकोस. तुझ्या प्रत्येक शब्दामागे माझी शक्ती आहे. तू जेव्हा बोलायला सुरुवात करशील तेव्हा ते शब्द तुझे नसून माझे असतील. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत मी तुला चुकती करणार आहे. फक्त थोडा संयम ठेव, थोडी सबुरी ठेव. अक्कलकोटच्या या वडाच्या झाडाखाली जशी शांतता आहे मिळते तशी शांतता मी तुला तुझ्या आयुष्यात निर्माण करणार आहे. लेकरा, तू आता पुन्हा उभा राहा. तुझ्या मनातले सर्व संशय आता काढून टाक. तू म्हणतोस ना की काम करण्याची इच्छा होत नाही, पण विचार कर, तू जर थांबलास तर तुझ्यावर विश्वास ठेवून बसलेल्या त्या हजारो भक्तांसाठी त्यांचं काय होईल. त्यांच्यासाठी का होईना तुला लढावं लागेल. मी तुला शक्ती देईन, मी तुला बुद्धी देईन. तू फक्त एक पाऊल उचल. पुढचा रस्ता मी स्वतः झाडून स्वच्छ करेल. तुझ्या आयुष्यातील सर्व अंधार आता दूर करण्याची वेळ आली आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी